नमस्कार, आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज ही काळा झालेला तवा घासून दाखवणार आहे, एकदम पांढरा शुभ्र. यासाठी इथं गॅसवर तवा पालथा घालायचा आहे. गॅस मोठा ठेवायचा आहे. आता इथं गॅसवर किती वेळ ठेवायचा हे तुम्हाला सांगणार आहे. आता ह्याच्यावर पीठ टाकायचे कोणतंही. अशा पद्धतीने पीठ जळून गेलं की समजायचं तवा जास्त गरम झालेला आहे. आणि आता तवा खाली घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता तवा गरम असतानाच ह्याला हे अशा पद्धतीनं कार वस्तू किंवा चमच्यानं कोणत्याही अशा पद्धतीनं घासून घ्यायचे. तर जळालेलं सगळं हे तव्याचं हळूहळू निघून जाते किंवा तुमच्याकडं बतई किंवा ब्लेड असेल तर आणखीन छान निघतंय. आणि तवा एकदम गरम असल्यामुळे मी पकडीने धरून अशा पद्धतीनं घासून घेतलेलं आहे. आता थोडंसं थंड झाल्यावर तव्याला असं घासणीनं घासून घ्यायचं. थोडंसं साबण लावायचं, जास्त साबण लावायचं नाही. आता आणखीन थोडासा गरम आहे. आता या पॉलिश पेपरने याला तव्याला घासून घ्यायचं एकदा. आता तवा थोडासा थंड झालेला आहे. तर आता ह्याला थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीनं घासून घ्यायचं. आता ही काळा थर जी आहे तो सगळा गॅसवर ठेवल्यामुळे जळून गेलेला आहे. आता थोडंसं याला घासलं की स्वच्छ होऊन जाते. आता याला एकदा धुवून घेतलेलं आहे, बघू शकता. आता इथं आणखीन कार वस्तू कोणतीही किंवा बतई, कटर या पद्धतीनं अशा पद्धतीनं घासून घ्यायचे. जिथं जिथं काळपटपणा जास्त असतो तिथं चिटकून बसलेला आहे. आता याला एकदा घासून घ्यायचं आहे. आता स्वच्छ धुवून घ्यायचं एकदा. तर बघू शकता एकदम छान असा तवा निघालेला आहे. आणखी थोडेसे डाग डाग राहिलेत ते अशा पद्धतीनं कटरनं मी काढून घेणार आहे. आता याला एकदा घासून घ्यायचं आहे आणखीन साबण लावून. आता इथं मी कोणतंही लिक्विड वापरलेलं नाही, फक्त साबण लावून आणि पॉलिश पेपरनं घासलेला आहे तवा. आता हे राहिलेलं जी काळपटपणा आहे ते अशा कटरनं किंवा बतईनं काढून घ्यायचे, पूर्ण निघून जाते. तर बघू शकता बऱ्यापैकी तवाही स्वच्छ झालेला आहे. तुमचा तवा कितीही काळा झालेला असेल तर या पद्धतीनं जर तुम्ही स्वच्छ केला तर एकदम छान पांढरा शुभ्र असा निघतो. तर एकदा नक्की अशा पद्धतीनं स्वच्छ करून बघा. आता इथं तवा एकदम छान स्वच्छ झालेला आहे. आता तुम्हाला एकदा धुवून दाखवणार आहे. आणि थोडंसं राहिलेलं आहे, जिथं जिथं राहिलं आहे त्यानं असं बतईनं काढून घ्यायचं. आता ही पॉलिश पेपर कुठेही सहज मिळतो. आता याला एकदाच घासून घेणार आहे आणि आता स्वच्छ धुवून घ्यायचे. तर बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा तवा निघालेला आहे. तर या पद्धतीनं स्वच्छ झालेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.